मध्य सहाय्यक अभियंता कार्यालयात मनसेचं निवेदन, फक्त मराठी व्यापाऱ्यांवरच कारवाई होतीये. मनसे नेते कुणाल माईनकरांचा गंभीर आरोप. मुंबईच्या महापौरपदी रितू तावडे यांची निवड, नितेश राणेंनी केलं रितू तावडेंचं कौतुक. मालवणीमध्ये ट्विट करत नितेश राणेंनी केलं कौतुक. मुंबईतील उपमहापौर पदावरून शिवसेनेत नाराजी नाट्य, उपमहापौर निवडणूक प्रक्रियेवरून नाराजी नाट्य. लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती. जुन्नरमधील शेततळ्यात बुडून चिमुकल्यांचा मृत्यू, उपमुख्यमंत्री शिंदेंकडून मदतीचा हात. इनामदार कुटुंबाला शिवसेनेकडून 5 लाखांची मदत, शिंदेंकडून व्हिडिओ कॉल करत मृत मुलांच्या कुटुंबियांचं सांत्वन. नागपूरच्या नवनियुक्त महापौरांना मिळणार शासकीय बंगला, महापौरांना बंगला देण्यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न. आतापर्यंत नागपुरातील एकाही महापौराला शासकीय बंगला मिळाला नव्हता. सोलापूर झेडपीवर दोन्ही एनसीपीसह मवियाचा झेंडा फडकेल. माळशिरसमध्ये झेडपीच्या 9, पंचायत समितीच्या 18 जागा जिंकणार. खासदार धैर्यशील मोहिते पाटलांना विश्वास. नागपूर महापालिकेच्या पहिल्या विशेष सभेत काँग्रेसच्या नगरसेवकांकडून जोरदार घोषणाबाजी. नगरसेवकांनी हातात संविधान धरत जय संविधानच्या दिल्या घोषणा. चंद्रपूर जिल्हा नियोजनासाठी 658 कोटी अतिरिक्त मागणी. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय. यावेळी अनेक नेत्यांची बैठकीत उपस्थिती. शिवसेना राष्ट्रीय प्रवक्त्या सायना एनसी यांचा अवमान केल्याप्रकरणी आज माझगाव कोर्टाने नोंदवला सायना एनसी यांचा जबाब. पुढील सुनावणी 21 फेब्रुवारीला. प्रवीण दरेकर यांचा शिवसेनेवर निशाणा. शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य निष्क्रिय. विकासासाठी त्यांनी काहीच केलं नाही. लोकांना बदल हवाय म्हणून राष्ट्रवादी भाजप एकत्र. प्रवीण दरेकरांचं विधान. अजित पवारांच्या विमान अपघातात 3 ते 4 प्रमुख गोष्टींबाबत तपासाची चक्र. लँडिंगसाठी केलेल्या दुसऱ्या प्रयत्नाबाबत तपासावर भर, सूत्रांची माहिती. भंडाऱ्यात भाजप शिंदे सेना पुन्हा आमने सामने. आज होणाऱ्या आढावा बैठकीवर भाजपचा बहिष्कार. परिणय फुके आणि नरेंद्र भोंडेकर यांच्यात राजकीय तणाव. अजित पवारांच्या अपघाताबाबत अनेकांना शंका. दादांचा विमान अपघात संशयास्पद, यावर बोलायचं नाही का? रोहित पवार काय सांगणार, याकडे सर्वांचं लक्ष. संजय राऊतांचं वक्तव्य. दिवंगत अजित पवारांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधवांच्या पत्नीला शासन सेवेत कायम करा. अनिल देशमुखांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. अमरावतीच्या शिराळ्यात ग्रामसभेत गोंधळ. मुलगी सरपंच मात्र वडील कारभारी असल्याचा आरोप. संतप्त ग्रामस्थांनी ग्रामसभा उधळली. पुण्यात राष्ट्रवादी उमेदवार सुनीता बुट्टेंच्या पतीवर जीवघेणा हल्ला. अज्ञात व्यक्तींकडून शुक्रवारी रात्रीच्या सुमारास हल्ला. शरद बुट्टे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू. नाशिकमध्ये शिंदे सेनेची गटबाजी चव्हाट्यावर. विलास शिंदे यांनी उपमहापौर पदाची सूत्र हातात घेतल्यानंतर नाराजी नाट्य सुरू. प्रवीण तिदमे नगरसेवक पदाचा राजीनामा देणार. कोल्हापूरच्या राशिवडेत पोलिसांचा सौम्य लाठीमार. 2 गटात वाद झाल्यानं पोलिसांचा लाठीचार्ज. मतदान केंद्रात राडा झाल्यानं गोंधळ उडाला. सौम्य लाठीचार्ज करून जमावाला पांगवलं. नेदरलँडमधील शहराचा महापौर नागपुरात. फाल्गुन बिन्नेडिग्ज आईच्या शोधात पोहोचले नागपुरात. फाल्गुनचा नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये झाला होता जन्म. 40 वर्षांपूर्वी नेदरलँडमधील दाम्पत्यानं घेतलेलं दत्तक. अमरावतीत एल्गार मराठी गझल संमेलन. 2 दिवस रंगणार गझल संमेलन. संमेलनाला 200 गझलकारांची उपस्थिती. धुळ्याच्या धामणधर जंगलात अवैध सागांच्या झाडांची तोड. अवैध सागवान वृक्षतोड आणि फर्निचर निर्मितीचा प्रकार उघडकीस. लाखोंच्या सागांच्या लाकडांसह मशीन जप्त. भंडाऱ्याच्या चिखली इथे मोठ्या उत्साहात मातृपितृ पूजन सोहळा संपन्न. 55 मुलांनी केलं मातापित्यांचं विधिपूर्वक पूजन. या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक. वर्ध्यात संत लहानूजी महाराजांच्या 142व्या जयंती महोत्सवाचं आयोजन. 181 फेब्रुवारीला वाटकर भगिनींचा विशेष गायन कार्यक्रम. वर्धा जिल्ह्यात पंखा आनंददायी स्वप्नांचे प्रकल्पाची सुरुवात. प्रकल्पातून 3 ते 12 वयोगटातील मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर. 80 ग्रामपंचायतींमध्ये टप्प्याटप्प्यानं होणार अंमलबजावणी. भंडारा जिल्हा प्रशासनातर्फे क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव 2026 स्पर्धेचं आयोजन. मैदानी खेळांसोबतच विविध माध्यमातून कर्मचाऱ्यांनी आपली कला सादर केली.
गडचिरोलीत कृषी प्रदर्शनातील पुंगनूर गाय ठरली आकर्षण. उंचीने ठेंगणी असलेली ही गाय आरोग्यदायी असल्याचा दावा. पंतप्रधान मोदींनीही दिली चित्तूरला भेट. वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर नाशिक पोलिसांची कारवाई. पोलिसांनी 11,608 वाहनांवर केली दंडात्मक कारवाई. महिनाभरात वसूल केला 77 लाखांचा दंड. कांदिवलीत अवैध फेरीवाले आणि खुलेआम दारू पिणाऱ्यांवर मोठी कारवाई. कांदिवली पश्चिम येथील 90 फूट रोड अवैध फेरीवाल्यांपासून मुक्त. अकोला जिल्ह्यात कुष्ठरोग जनजागृती अभियानाला सुरुवात. ही मोहीम 13 फेब्रुवारीपर्यंत चालणार असून आतापर्यंत 1,800 नागरिकांची कुष्ठरोग तपासणी. यात 212 रुग्ण आढळले. अकोल्यातील अकोट हिवरखेड रोडवर कापसाने भरलेला ट्रॉली पलटी. घटनेमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत. सुदैवानं अपघातात कोणतीही जीवितहानी नाही. अकोल्यात सोपीनाथ महाराज संस्थानच्या वतीनं यात्रा महोत्सवाचं आयोजन. यात्रा महोत्सवादरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. यावेळी भाविकांची मोठी गर्दी. धुळ्यातील शिरपूरमध्ये 274 वर्षांची परंपरा असलेली खंडोबा महाराज यात्रेला उत्साहात सुरुवात. मात्र यंदा अश्व विक्रीला अपेक्षित प्रतिसाद नसल्यानं व्यापाऱ्यांवर मंदीचं सावट. वाशिमच्या जामठी खुर्द मध्ये जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची सतत गैरहजेरी. उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या शिक्षकांवर तत्काळ कारवाई करा अशी मागणी. बीडच्या आष्टीत हजरत फत्तेशाह बुखारी दर्ग्याच्या उरूस यात्रेला प्रारंभ. यात्रेनिमित्त दर्ग्याच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. पुण्यात मनपाचे युनिफॉर्म न घालणाऱ्या कामगारांना महापालिकेनं दंड ठोठावला. प्रत्येकी 500 रुपये दंड ठोठावला. पुणे मुंबई मार्गावर आजही वाहतूक कोंडी. मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वाहतूक कोंडी. वाहनांची संख्या वाढल्यानं वाहतूक संथ गतीनं सुरू. नागपुरात 213 शिवभोजन केंद्र चालकांचं अनुदान थकीत. मागील 9 महिन्यांपासून 18 कोटी अनुदान थकीत. केंद्र चालक आर्थिक अडचणीत. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 21 फेब्रुवारीला. जिल्हा सत्र न्यायालयात पार पडणार सुनावणी. कॅनरा बँक फसवणूक प्रकरणी मेहुल चोक्सीला दिलासा नाही. 55 कोटी रुपयाच्या कर्जाची संबंधित फसवणूक प्रकरणात मेहुल चोक्सीने दाखल केलेला अर्ज सीबीआय न्यायालयानं फेटाळला. रेल्वेच्या 3ही मार्गावर उद्या मेगा ब्लॉक. अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी ब्लॉक. सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक. गडचिरोली जिल्हा प्रशासनाच्या वतीनं कृषी महोत्सव प्रदर्शन. कृषी प्रदर्शनाला गडचिरोलीकरांकडून चांगला प्रतिसाद. राज्यातील 12,500 शाळांना खेळाचं मैदानच नाही. शिक्षण विभागाकडून आकडेवारी जारी. कुणाल कामरासह वरिष्ठ वकील हरेश जगतियानी यांची उच्च न्यायालयात धाव. लोकशाहीच्या मुळावर घाला घालणारे नियम रद्द करण्याची मागणी. पनवेल मनपाच्या सुरक्षा रक्षकाला काढायला लावल्या उठाबशा. भटक्या कुत्र्याला काठी मारल्याबद्दल उठाबशा. स्थानिकांनी शिक्षा दिल्याचा दावा. गेल्या वर्षीच्या तुलनेत लाल मिरचीच्या दरात 30% वाढ. सततच्या पावसानं मोठ्या प्रमाणात आवक मंदावली. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला फटका बसण्याचं चित्र. हैदराबादमधील नामपल्ली येथील फॉरेन्सिक लॅबला भीषण आग. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. मात्र सुदैवानं घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. मालेगाव महापालिकेची लिफ्ट कोसळली. महापौर उपमहापौर पदाची निवडणूक संपल्यानंतर मोठी दुर्घटना. क्षमतेपेक्षा जास्त जण असल्यामुळे लिफ्ट कोसळली. अकोल्यात रामदास पेठ पोलिसांची ऑपरेशन प्रहार अंतर्गत धाड. 3,20,000 किमतीच्या 11 गोवंशांची सुटका. आरोपींवर गुन्हा दाखल. ठाण्यात पत्र्याच्या शेडला आग. आगीमुळे अनेक वाहनांचं नुकसान. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. सोशल मीडियाद्वारे महिलेची छेडछाड. फेक अकाउंटवरून महिलेचे अश्लील फोटो व्हिडिओ व्हायरल. पुण्यातील एका तरुणाविरुद्ध अकोल्यातील मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अकोल्यातील खडकी परिसरात दिवसा ढवळ्या 2 फ्लॅटमध्ये चोरी. एका फ्लॅटमधून हजारांचा मुद्देमाल लंपास तर दुसऱ्या फ्लॅटमधून 2,000 रोख लंपास. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित. नाशकात खासगी सावकार अखेर पोलिसांच्या ताब्यात. पैशाच्या तगाद्यामुळे सततच्या धमक्यांमुळे तरुणाने केली आत्महत्या. यवतमाळमध्ये ठाकरे सेनेच्या नेत्याचं कुटुंबासह अपहरण. डोक्याला बंदूक लावून अपहरण करत निर्जन स्थळी सोडलं. तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न. अद्याप पोलिसात तक्रार दाखल नाही. बहुचर्चित गजनी हत्या प्रकरणी आरोपी साकीब अन्सारीला जामीन मंजूर. मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर. साकीबवर गुरुसिद्धप्पाची हत्या केल्याचा आरोप.
जळगावमध्ये जुन्या वादातून तरुणाची हत्या, दोघांना अटक, परिसरात तणाव. तर मुंबईच्या महापौर पदावर हिंदूच बसवला, देवाभाऊ जे बोलतात ते करून दाखवतात, राम कुलकर्णींकडून फडणवीसांचं कौतुक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.